आज 2 वाला रसना पिल्यावर जेसी खुआगतच करत होती. तर नमस्कार म्हणते, आता कॉलेज मधून येता येता म्हणले या बाहेरने आईस्क्रीम घेऊन जावं म्हणून बेकरी मध्ये घ्यायला गेलो. समजलं की मटका आईस्क्रीम सुद्धा आता इथं कुठं मिळत नाही, त्यामुळे दरवेळेस शिवराजला गेल्यावरच खाते हो. आणि इथं मिळायला लागले म्हणल्यावर घेतलं की हसनी. मटका आईस्क्रीम बघून बायका एकदम खुश झालत्या. खरं काय पण म्हणा, आपण कुठं बाहेर गेलेलो असलो आणि येता येता घरातलीसनी काय पण खायला घेऊन आलो का नाही, लई खुश होते. जसं की आपण बारक्यापणी असताना घरातल्यांनी खायला घेऊन आलो असायचो. आता तुम्ही बी कवा तर बाहेर येताना आणत जावा की. आणि मग त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्यासाठी पोरांनी खायला आणलेला नुसता आनंद बघा, तो वेगळाच असतो हो. आता मटका आईस्क्रीम 2च शिल्लक होती, त्यामुळे मला आपलं कॉर्नेटो घेऊन आलो. खरं 10वी लय दिवस झालं बघितलं नव्हतं, त्यामुळे बघाय बसलो. तर वर अण्णा म्हणला रसना करूया म्हणून. आता आमच्या दोघांपुरताच करायचा होता म्हणून 2 वाला रसना घेऊन आलो. आणि माझ्या लक्षातच नाही की 2 ग्लासला 2 पुड्या घालायचे. मग सगळी सामग्री घातल्यावर पिऊन बघितलं तर रसना कमी आणि पाणी जास्त लागत होतं, त्यामुळे कसं तरीच होत होतं. आता दुसऱ्या दिवशी अण्णाचा बर्थडे होता म्हणून अण्णाला फोन केलता हो, म्हणजे काल, कारण की अण्णाचा पेपर असल्यामुळे तो गेलता कोल्हापूरला. खरं ह्याचा बर्थडे झाल्यावर 15 दिवसांनी तिघांचा बर्थडे. आता जी पहिल्यापासून युट्यूबवर ब्लॉग बघते त्यासनी समजलंच असेल की आता फक्त कुणाकुणाचं राहिलं, त्यांचं 30 तारखेला असणार आहे. बरं, आता तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईबची बटन दाबून घ्या.